हे औषध खरंच एवढं जालिम असेल ना तर आपण दुधातून देऊया, कारण जानकी दिवसातून 2 वेळा दूध पिते. ते आत्याबाई तिला कसलं तरी चूर्ण घालून देतात. बस 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 बस, मग काम झालंच म्हणून समजा. असं बेमालूम त्या चूर्णात हे औषध मिक्स करतो की नाही, या कानाचं त्या कानाला पत्ता लागणार नाही. भाऊजी, तुम्ही एवढं म्हणताय की औषध जालिम आहे, हे औषध बनवलंय कोणी हो? नाही म्हणजे तो माणूस कोण आहे? वहिनी, आयुर्वेदामध्ये मोठा जाणकार माणूस आहे यो, कळ काय? मला म्हणला किल्लेदारांच्या 3 पिढ्यांची माहिती आहे त्याला. सगळ्यांची बाळणपण त्यानेच केली म्हणे, जगलेल्या पोरांची आणि न जगलेल्या पोरांची सुद्धा. न जगलेल्या पोरांची म्हणजे? म्हणजे तो काहीतरी पुढे बोलत होता, पण आम्ही लुडकलो दारू पिऊन. हेच महत्वाच्या वेळी तुम्ही तुमची जात दाखवता आणि हातात तोंडाची अल्ला घात असं घालवून टाकता. ही बॉटल आणण्यापेक्षा किल्लेदारांची माहिती गोळा करायची ना. उगाच आपलं तोडसू घेऊ नका माझ्यावर. त्यात काय अवघड आहे? परत जातो की रमवतीला. हे म्हातारा आपलंच आहे, कुठं जाते शोधायला काही वेळ लागत नाही त्याला. तुझी लई काळजी घेणार आहे मी. आता जातो आणि ग्लासभर दूध घेऊन येतो. अगं बाई बाई माझी फुगायला धरला तुझ्या. हे आणि माझ्यासाठी दूध आणायला गेलेत. बकरं कापायच्या आधी त्याला खायला प्यायला घालतात. बघायला पाहिजे जाऊन नक्की काय ते. पांड्या जी, हे घेऊन कुठे निघाला? जानकी वहिनींसाठी घेऊन चाललंय. हे माझ्याकडे दे, हे माझ्याकडे दे. आणि असा एवढाच दुधाने भरलेला एक ग्लास सुगंधासाठी घेऊन ये. हो हो मम्मा, मी तयारीच करते. हा हा, असं कसं विसरेन, व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. नाही, तिला नाही जमणार, तिला जरा काम आहेत घरात. हो हो, नाही मी पोचते, तासाभरात पोचते. आणि हो मम्मा, मी जेवायला तिकडेच असेल. हा. दुधात विष घालून माझा काटा काढायचा प्लॅन होता काय तुमचा? पण परशु शेठ ही सुगंधा इतक्या सहजासहजी मरणार नाही. आता जे काही व्हायचं असेल ना ते जानकीचं होईल. मी मम्मांना भेटायला चालले. काल म्हटलं होतं ना तुला उद्या जाईन म्हणून. चल पळते. हो, फक्त संध्याकाळी नक्की लवकर ये. हो हो. आणि सकाळचं दूध घेतलंस? विसरले. बरं जाऊ दे ना, मरू दे ना आजच्या दिवस. नाही, थांब, मी पांडू दादांना सांगते आता. जानकी काय ग, सारखी माझ्या मागे लागली असेस ना दूध पिण्यासाठी आणि स्वतः विसरलीस. अरे हे मला माहिती नाही कधी ठेवलं. मी खोलीत नव्हते ना तेव्हा पांडू दादांनी आणून ठेवलं असेल. बरं मग एक काम कर, तू त्यांच्याकडनं दुसरं घे, मी हे पिते. अगं ते गार झालं असेल ना. अगं नाही, हे काय कोमटच आहे, मला उशीर होतो जानकी, मी निघते. घाई घाई करू नको. हो हो हो, सावकाश पिते. मला न विचारता तू कुठे चाललीयस आणि सगळी औषधं घेतलीत का? ओ येस सर, मी माझी सगळी औषधं, सगळ्या गोळ्या अगदी वेळेवर घेतल्यात, काहीही राहिलेलं नाहीये. बरं गड्या, आता मला उशीर होतो, मी निघते. हा थांब, हे पी. ऐला हो, तुझ्याशी बोलायच्या नादात विसरलेच.